नमस्कार. आज आपण सांगलीच्या निवडणुकीच्या समीकरणाचा जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. पण हे फक्त आकडे आणि निकालांबद्दल बोलणं नाहीये. या विश्लेषणाचा खरा उद्देश आहे तिथल्या मतदारांच्या मनात काय चाललंय, त्यांचे रोजचे संघर्ष काय आहेत आणि त्यांच्या अपेक्षा नेमक्या काय आहेत हे समजून घेणं. कारण राजकारण शेवटी लोकांसाठी असतं आणि लोकांचं आयुष्य हे त्यांच्या जमिनीशी, त्यांच्या रोजीरोटीशी जोडलेलं असतं. चला तर या समीकरणाची मूळं शोधायला सुरुवात करूया. कुठल्याही राजकीय समीकरणाला समजून घ्यायचं असेल तर आधी तिथली माती, तिथलं पाणी समजून घ्यावं लागतं. सांगली, पश्चिम महाराष्ट्राचा एक खूप महत्त्वाचा भाग. कृष्णा नदीच्या काठावरचा, सुपीक जमिनीचा आणि प्रचंड कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचा हा प्रदेश. खरं तर इथलं राजकारण नेत्यांच्या भाषणांमधून नाही, तर शेतातल्या पिकांच्या भावातून आणि घरातल्या पाण्याच्या नळाच्या येण्या-जाण्यावरून ठरतं. आणि हे वाक्य या सगळ्या विश्लेषणाचा पाया आहे. जर लोकांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटत नसतील तर राजकारणाच्या मोठमोठ्या गप्पांना काहीच अर्थ उरत नाही. त्यामुळे सांगलीचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर तिथली अर्थव्यवस्था, तिथलं समाजकारण आणि लोकांच्या रोजच्या जगण्यातले लहान मोठे संघर्ष समजून घेणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. चला तर मग आपल्या विश्लेषणाच्या पहिल्या भागात जाऊया. इथे आपण सांगलीच्या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू शोधणार आहोत. आणि तो केंद्रबिंदू आहे तिथली अर्थव्यवस्था आणि सामान्य माणसाच्या मनात साचलेली गाऱ्हाणी. सांगलीची अर्थव्यवस्था मुख्यत्वे शेतीवर अवलंबून आहे. ऊस, द्राक्षे आणि हळद ही 3 पिकं म्हणजे इथल्या अर्थव्यवस्थेची जीवनवाहिनी आहेत. आणि गंमत म्हणजे या सगळ्या अर्थव्यवस्थेची सूत्र आहेत साखर सहकारी संस्थांच्या एका मजबूत जाळ्याच्या हातात. या संस्था फक्त साखर कारखाने चालवत नाहीत, तर त्या राजकारणाची दिशाही ठरवतात. सामाजिक स्तरावर बघितलं तर मराठा आणि कुणबी समाजाचं प्राबल्य आहे, पण त्याचबरोबर ओबीसी, साधारण 12.5% अनुसूचित जाती आणि 8.5% मुस्लिम मतदार कोणत्याही निवडणुकीचा निकाल फिरवण्याची ताकद ठेवतात. हे फक्त एक वाक्य नाहीये. ही फक्त एका शेतकऱ्याची नाही, तर अख्ख्या सांगलीच्या शेतकरी वर्गाच्या मनातली आग आहे. जेव्हा कागदावरची धोरणं आणि जमिनीवरचं वास्तव्यात जमीन आसमानाचं अंतर पडतं, तेव्हा अशी वाक्य जन्माला येतात. विचार करा, ऊस कारखान्याला जातो पण त्याचे पैसे वेळेवर मिळत नाहीत. पण दुसरीकडे मुलांची शाळा, घरातला आजारपण, रोजचा किराणा हे काही थांबत नाही. हा असमतोलच राजकीय असंतोषाची ठिणगी टाकतो. तर मग मतदारांच्या मनात नक्की चाललंय तरी काय? त्यांच्या तक्रारी कोणत्या? सगळ्यात पहिलं शेतीचे प्रश्न. वेळेवर न मिळणारे पैसे, पिकांना न मिळणारा भाव आणि वरून खत, बियाण्यांचा वाढलेला खर्च. दुसरं पायाभूत सुविधा. शहरात, गावात खड्डेमय रस्ते, जागोजागी कचऱ्याचे ढीग. तिसरं मूलभूत सेवा. वीज कधी येते कधी जाते याचा पत्ता नाही, आणि उन्हाळ्यात पाण्याची टंचाई तर 5वीला पुजलेली. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तरुण मुलामुलींच्या हाताला काम नाही. शिक्षण पूर्ण होऊनही नोकरीसाठी बाहेर जावं लागतंय. हे सगळे प्रश्न एकत्र येतात आणि एका मोठ्या असंतोषाचा स्फोट होतो. बरं, हा सगळा असंतोष, हा सगळा राग मतपेटीत कसा उतारला? चला आता 2024च्या निकालाचे आकडे पाहूया, पण फक्त आकडे म्हणून नाही, तर एका मोठ्या राजकीय कथेचे संकेत म्हणून. हे सर्व प्रश्न जेव्हा आपण ऐकतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिलाय आणि आपलं म्हणणं जबाबदारीने मांडण्याचा हक्कही दिलाय. या तक्रारी म्हणजे त्याच हक्काचा वापर आहे, एका चांगल्या आयुष्याच्या अपेक्षेचा आवाज आहे. हा आहे पहिला आकडा, 49.8%. ही मतं मिळाली भारतीय जनता पक्षाच्या विजय उमेदवाराला. जवळपास 50% म्हणजे अर्धी मतं विजयासाठी हा एक भक्कम आकडा आहे. आता हा दुसरा आकडा बघा, 33.8%. ही मतं आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवाराची. या 2 आकड्यांमध्ये जवळपास 16%चं मोठं अंतर आहे. आणि आता तो आकडा जो सगळी कहाणीच बदलून टाकतो, 14.5%. ही मतं कुणाला मिळाली? ही मतं गेली एका अपक्ष, बंडखोर उमेदवाराला. हाच आकडा या निवडणुकीच्या कथेची खरी किल्ली आहे. आता हे संपूर्ण चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे. भाजपला मिळाली 49.8% मतं, दुसरीकडे काँग्रेसची 33.8% आणि अपक्षाची 14.5% मतं एकत्र केली तर त्यांची बेरीज होते 48.3%. याचा अर्थ अगदी सरळ आहे. भाजपचा विजय हा त्यांच्या बाजूने आलेल्या कोणत्या लाटेमुळे झालेला नाही, तर विरोधी मतांची स्पष्ट विभागणी झाल्यामुळे झालाय. हे साधं सोपं गणित आहे. यात कोणतीही मोठी लाट नाहीये, आहे ती फक्त मतांची फाटाफूट. निकाल का लागला हे आकड्यांनी आपल्याला दाखवून दिलंय. पण खरा प्रश्न आहे, ही फूट पडलीच का? आणि याचं उत्तर कोणत्या एका व्यक्तीमध्ये नाही, तर ते व्यवस्थेच्या कारणांमध्ये दडलेलं आहे. चला आता आपण त्या कारणांचं विश्लेषण करूया.
या निवडणुकीत दोन वेगवेगळ्या शक्ती एकमेकांसमोर उभ्या होत्या. एका बाजूला होती भाजपची शिस्तबद्ध संघटनात्मक ताकद, एकवटलेला मतदार आणि सत्तेत असल्यामुळे मिळणारी मोठी संसाधनं, आणि दुसऱ्या बाजूला होती काँग्रेस, पण अंतर्गत दुबळेपणाने पोखरलेली. पाटील कुटुंबातला अनेक वर्षांपासूनचा वाद, ज्यामुळे बंडखोरी झाली आणि मतांची सरळ सरळ विभागणी झाली, आणि जो पारंपरिक मतदार होता त्याच्यावरची पकडही सैल झाली. खरं तर हा सामना ताकदीचा नव्हता. हा सामना होता एका संघटित शक्तीचा आणि एका विखुरलेल्या शक्तीचा. याचबरोबर आणखी एक मुद्दा आहे जो खूप महत्वाचा आहे, तो म्हणजे मतदार उदासीनता. 1995 मध्ये सांगलीत मतदानाची टक्केवारी 78% होती. विचार करा, 78%, आणि आज ती जवळपास 58% आली आहे. ही जी 20% घट आहे ती काय दर्शवते? एकतर लोकांना वाटतं ठीक आहे, जे चाललंय ते चालू द्या, किंवा हा एक शांत निषेध आहे की आमचं कोणीच ऐकत नाही, मग आम्ही मतं का द्यायचं? जेव्हा लोकांना वाटतं की कुणीही जिंकलं तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडणार नाही, तेव्हा ते मतदान प्रक्रियेपासूनच दूर जातात. 2024 मध्ये जे काही घडलं ते एका रात्रीत घडलेलं नाही. त्याची मुळं मागच्या 2 दशकांच्या राजकारणात खोलवर रुजलेली आहेत. हा बदल कसा घडत गेला हे समजून घेण्यासाठी आपल्याला मागच्या 7 निवडणुकांचा प्रवास पाहावा लागेल. ही टाईमलाईन आपल्याला एक स्पष्ट कथा सांगतेय. 1999 मध्ये काँग्रेस 51.7% मतांसह आपल्या सर्वोच्च स्थानी होती. सांगली म्हणजे काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. पण 2014 पर्यंत ही मतं थेट 34% खाली आली. ही खूप मोठी घसरण होती. याच काळात भाजपने हळूहळू आपली पकड मजबूत केली आणि 2019 पर्यंत त्यांनी जवळपास 50% आकडा गाठला. 2024 मध्ये भाजपने आपली जागा टिकवून ठेवली, पण काँग्रेसच्या मतांमध्ये पुन्हा एकदा फूट पडली. ही केवळ मतांची घसरण नाही, तर हा मतदारांच्या विश्वासाचा बदलता आलेख आहे. ठीक आहे, आतापर्यंत आपण पोस्टमॉर्टम केलं, समस्या काय आहे, ती का निर्माण झाली हे पाहिलं. पण आता पुढे काय? फक्त विश्लेषण करून काही होणार नाही. जर गमावलेला विश्वास परत मिळवायचा असेल तर एक ठोस आराखडा लागतो. आता आपण अशाच एका पुनरुज्जीवनाच्या चतुर्मुख मार्गावर बोलणार आहोत. याला आपण चतुर्मुख सिद्धांत म्हणूया. कोणत्याही राजकीय पक्षाला जर पुढे उभं राहायचं असेल तर या 4 आघाड्यांवर एकाच वेळी आणि समान ताकदीनं काम करावं लागतं. पहिली आघाडी निवडणूक, दुसरी संघटना, तिसरी कथानक म्हणजे नॅरेटिव्ह, आणि चौथी संसाधने. यातला एकही स्तंभ जर कमकुवत राहिला तर ही इमारत उभी राहू शकत नाही. आता पहिल्या 2 स्तंभांबद्दल बोलूया. निवडणूक आघाडीवर सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम आहे अंतर्गत मतभेद मिटवणं. पाटील कुटुंबाला एकत्र आणल्याशिवाय मतांची विभागणी थांबणार नाही. त्यानंतर महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांना सोबत घेऊन काम करणं गरजेचं आहे. आणि संघटनात्मक पातळीवर पक्षाचा जो कणा असतो, म्हणजे बूथ स्तरावरील कार्यकर्ता, त्याला पुन्हा चार्ज करावा लागेल, मजबूत करावं लागेल. असे कार्यकर्ते घडवावे लागतील जे केवळ निवडणुकीच्या वेळी नाही तर वर्षभर लोकांच्या सुखदुःखात त्यांच्या सोबत असतील. आता तिसरा आणि चौथा स्तंभ, कथानक म्हणजेच नॅरेटिव्ह. राजकारण हे केवळ कामावर नाही तर तुम्ही तुमची कथा लोकांपर्यंत कशी पोहोचवता यावरही चालतं. एक सकारात्मक कथा तयार करावी लागेल. सेवा आणि विश्वास या 2 शब्दांभोवती. ही कथा हवेतली नसावी तर ती लोकांच्या आर्थिक प्रश्नांशी, त्यांच्या रोजच्या जगण्याशी जोडलेली असावी. आणि ही कथा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी लागतील संसाधने. आजच्या जगात व्हॉट्सअप आणि सोशल मीडियासारख्या आधुनिक साधनांशिवाय लोकांपर्यंत पोहोचणं जवळजवळ अशक्य आहे. पण ही नवी साधनं वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. भारताच्या DPDP कायद्यानुसार प्रत्येक नागरिकाच्या माहितीची गोपनीयता आणि संमती जपली पाहिजे. लोकांचा विश्वास केवळ कामातून नाही तर त्यांच्या खाजगी आयुष्याचा सन्मान करूनही मिळवावा लागतो. या संपूर्ण आराखड्याचा आत्मा काय आहे माहितीये? तो आहे प्रशासन म्हणजे सेवा. मतदारांशी जी नाळ तुटलीये ती पुन्हा जोडायची असेल तर त्यांना हे पटवून द्यावं लागेल की राजकारण हे सत्ता मिळवण्याचा खेळ नाही तर लोकांची सेवा करण्याचं एक माध्यम आहे. आणि हा विश्वासाचा पूल केवळ भाषणांनी नाही तर ठोस कृतींनी बांधला जातो. हे वाक्य प्रत्येक राजकीय कार्यकर्त्याने, नेत्याने ध्यानात ठेवलं पाहिजे. जेव्हा एखादा नेता किंवा पक्ष सत्तेकडे एक बक्षीस म्हणून पाहतो तेव्हा लोकांच्या विश्वासाचा घात होतो. पण जेव्हा सत्तेकडे एक पवित्र जबाबदारी म्हणून पाहिलं जातं तेव्हाच खऱ्या अर्थाने लोकशाही यशस्वी होते. ही एक सेवा आहे जी मतदारांनी तुमच्यावर विश्वास ठेवून तुमच्यावर सोपवली आहे. आणि शेवटी एक प्रश्न जो आपण सगळ्यांनी स्वतःला विचारायला हवा. एक नागरिक म्हणून जेव्हा आपण आपलं मत देतो तेव्हा ती एक गुंतवणूक असते. 5 वर्षांसाठी केलेली गुंतवणूक. मग या गुंतवणुकीवर आपल्याला खरा परतावा काय मिळतो? फक्त रस्ते, पाणी आणि दिवे, की त्या पलीकडे जाऊन सन्मान, सुरक्षा आणि आपल्या मुलांसाठी एक उज्ज्वल भविष्य? या प्रश्नाच्या उत्तराचाच आपल्या लोकशाहीची खरी ताकद दडलेली आहे.
जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. आमचा ईमेल आहे mgr@blueprintstrategies.ai किंवा फोन करा 080 4440 1602. राजकारणापलीकडचा उद्देश.